भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांनी सामाजिक सुधारणेचे रणशिंग फुंकले आहे। खासदार राहुलजी गांधी यांची जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात तसेच देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाऱ्या विधानाचे समर्थन करतो हे या देशाचे दुर्दैव आहे। संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथविधी घेणारा देशाचा पंतप्रधान खोटारडा आहे हे पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या वृत्तीतून दाखवून दिलं आहे। म्हणून या सर्व बाबींविरोधात अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या बाबीचा तीव्र निषेध करण्यात आला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुलजी गांधी यांचा अपमान झाल्याच्या प्रकरणी खासदार अनुराग ठाकूर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। यावेळी शहर व जिल्हा काँग्रेसचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पद्धतीनं अनुराग ठाकूर यांनी जातीबद्दल विचारलं राहुलजींच्या। आता प्रेमकुमार धुमल त्यांचे वडील धुमल आहे, अनुराग ठाकूर ठाकूर आहे, तर आम्ही काँग्रेसवाले सुद्धा त्या पद्धतीची भाषा वापरू शकतो, पण आम्ही ती भाषा वापरणार नाही, कारण आम्ही त्या पद्धतीचं राजकारण करत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कुठेतरी मोदीचे मंत्री मोदी हे निराशेत आहेत, त्यांना उत्तरं देणं कठीण होत चाललेलं आहे। जे जे प्रश्न विचारला जात आहे संसदेत ते उत्तर देणं कठीण होत चालत आहे, म्हणून ते निराशेच्या याच्यात वैयक्तिक हल्ले करत आहे। आम्ही त्याचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करतो। आज तुम्ही पाहिलं असेल 2 दिवसापूर्वी अनुराग ठाकूर नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी जो मागल्या काळामध्ये मंत्री होते त्यांनी राहुल गांधींना भर पार्लमेंटमध्ये संसदमध्ये तुमची जात कोणती हा प्रश्न विचारला। या देशाच्या निर्मितीनंतर आणि संसदेच्या निर्मितीनंतर पार्लमेंटच्या निर्मितीनंतर आज तागायत कोणत्याही सदस्याला जात विचारली नाही। हे अत्यंत धक्कादायक आहे। याच्यातून त्यांची मनोरथी वृत्ती ही लक्षात येते आणि फक्त उच्चवर्णीयांसाठीच हा देश आहे याच्याहून अभिप्रेत होते। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्टी म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रश्न विचारल्यानंतर आणि हे विचारल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदींनी त्याचा निषेध करण्याच्या ऐवजी त्याचं अभिनंदन केलं। ही मला वाटते पार्लमेंटच्या आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल घडलेली सगळ्यात अपमानास्पद अशी गोष्ट आहे। आणि कोणाची जात विचारणं हे निषेधार्थच आहे। याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, संपूर्ण देशामध्ये आंदोलन करत आहोत। जे राहुल गांधी संपूर्ण देशाला एकसंघ ठेवू इच्छितात, जातपात तोडो देश एक झाला पाहिजे या भावनेतून पदयात्रा करतात, त्यांना त्यांची जात विचारणं हे मला वाटतं अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। 2 दिवसा अगोदर केंद्रातले माजी मंत्री खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये विचारलं होतं की जो जाती गणना की बात कर रहा है उसको उसकी जात का पता नहीं। म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर आजपर्यंत संसदेमध्ये कधी कुणी कोणावर बोललं नाही। आणि ते झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान त्याला ट्विट करून अनुराग ठाकूर यांचं अभिनंदन करतात। याच्यावरून हे सिद्ध होते की यांना जे राहुलजी गांधी आणि काँग्रेसचं जे ध्येय आहे संसदेमध्ये की जनगणना झाली पाहिजे, खालचा जो माणूस आहे गरिबीतला गरीब माणूस आहे त्याला या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे यांना झोमून राहिलं। म्हणून या इतक्या खालच्या स्तरावर हे BJPवाले उतरले आहे, त्यांचा मुखोटा पूर्ण देशाच्या समोर आलेला आहे। आज नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर हे आज आंदोलन आज आम्ही इथं अमरावतीमध्ये केलेलं आहे। संसदेमध्ये जे परवा जे झालेलं ते फार चुकीचं झालं, कारण आमचे नेते राष्ट्रीय नेते आमचे राहुलजी गांधी यांच्या जातीवादक जे बोलले आतापर्यंत कुठे होतं? जातीपातीचं राजकारण काँग्रेस पक्षामध्ये कधीच झालेलं नाही आणि आमच्या नेत्यांना जात तुम्ही विचारताय, जातीवादक तुम्ही जनगणना आम्ही शेवटपर्यंत करू अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। परंतु त्याला ट्विटरवर जे बोललेले संभाषण अनुराग ठाकूरचं जे संभाषण होतं ते त्यांनी ट्विटरवर फेसबुकवर सगळीकडे व्हायरल केलं। जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते हे नरेंद्र मोदींना शोभा देतं का? एका व्यक्तीला, एका खासदारांना, एका विरोधी पक्षाच्या नेत्याला जे बोलल्या गेलं हे फार चुकीचं बोलल्या गेलं। ही चुकीची वागणूक आमच्या नेत्याला दिल्या गेली याचा आम्ही निषेध करतो। परंतु या गोष्टीला जेव्हा अनुराग ठाकूरनी खासदार असणारा व्यक्ती, 2दा खासदार राहिलेला व्यक्ती अशा पद्धतीचं वक्तव्य आमच्या नेत्यांना करतो आहे, या बाबतीत पाठिंबा नरेंद्र मोदी त्यांना देऊन राहिले आणि नरेंद्र मोदींचा आम्ही इथे निषेध करतो आहे। धन्यवाद। काल परवा पार्लमेंटमध्ये अनुराग ठाकूर या मंत्र्यांनी राहुल गांधीजी यांची जात विचारली। आपल्याला माहित आहे की संबंध पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये राहुलजी हे सांगत होते की संविधान बचाव आणि संविधानाला रोज मारण्याचं काम, संविधान संपवण्याचं काम मोदी आणि त्यांची कंपनी करते आहे। बघा, ज्या संविधानाच्या बद्दल त्यांनी
या पार्लमेंटमध्ये निवडून आल्यानंतर म्हणाले की संविधान आम्हाला शिरोधार्य आहे. त्या संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये म्हटलेलं आहे की देअर कॅनॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन अँड प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे संविधानाचा आत्मा हे सांगतो की जात, धर्म आणि याच्या आधारावरती कोणताही भेदभाव करता येणार नाही. ज्या पार्लमेंटमध्ये संविधान बनतं त्या पार्लमेंटमध्ये संविधानाचा धज्जा उडवून एक त्यांचा मंत्री जात विचारतो, हे संविधानाचं हनन आहे, कॉन्स्टिट्यूशनल हनन आहे. आणि मोदी सारखा प्राईम मिनिस्टर त्याचं समर्थन करतो. याच्यापेक्षा अजून मोठं काय उदाहरण पाहिजे की हे लोक संविधान संपवायला निघाले आहे. संविधान मानायचं नाही, संविधानाला संपवायचं. आणि अशा अत्यंत घाणेरड्या प्रवृत्तीच्या मनुवादी लोकांना या देशातले लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रोज संविधानाला नमस्कार करायचा आणि रोज संविधान मोडायचं, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.